त्यांनी येऊन सांगितल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही. हे मला आधी नाही सुचलं. थँक्यू. विसरता ना तुम्ही. मॅडम हे घ्या, कॉफी घ्या. रघु ते राहू दे. हे काय झालंय तुला? मॅडम त्याचं काय झालंय, गावामध्ये एका माणसासोबत भांडण झाले. रागाच्या भरात त्यानं काठी मारली म्हणून ही जखम झाली. काय? पण नेमकं काय झालंय? मारामारी वगैरे? तू डायरेक्ट एंड काय सांगतोयस? आधी स्टोरी तर सांग. हो ना. सांगतो मॅडम, स्टोरी सगळी सांगतो. मॅडम त्याचं काय, तुमच्यासोबत या सगळ्यांसोबत राहून माझा स्वभाव, माझे आचार विचार हे सगळे बदलले. पण माझ्या गावामध्ये तसं नाहीये मॅडम. अजून गावातले काही लोक आहेत ना, अजूनही जुन्याच विचाराने मॅडम. बाईची कदरच करत नाही हो. म्हणजे एखाद्या माणसाला माणूस म्हणून वागवतच नाहीत. म्हणजे सदा शिव्या, सदा मारामारी. अहो त्या बाईने तरी किती दिवस सहन करायचं? कोण ती? रघु काय बोलतोयस? मॅडम आमच्या गावातली एक बाई आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात जसं घडलं ना, सेम तिच्याही आयुष्यात तसं घडलं होतं. पण तिचं नशीब लय चांगलं होतं की ती तुम्हाला ओळखत होती, तुमच्याच पावलावर पाऊल ठेवायला बघत होती. मी तिला इकडे घेऊन आलोय मॅडम. कुठे आहेत त्या? राजा, बोल माया. सामी कुठे आहेस? मी घरीच आहे. का ग? नाही म्हणजे बोलू शकतोयस ना? वेळ आहे ना तुझ्याकडे? बिझी नाही आहेस ना? हा बोल ना, काय झालं? मला सांग, म्हणजे एखाद्या पुरुषाला आपल्याबद्दल जराही रिस्पेक्ट वाटत नसेल तर त्याचं काय केलं पाहिजे? मला कळतंय तू कोणाबद्दल बोलतेस माया, पण आपल्यात काहीतरी ठरलेलं आहे. ते प्रॉमिस मी नाही मोडू शकत. सामी प्लीज फॉरगेट दॅट प्रॉमिस. या तो माणूसच जर महत्वाचा राहिला नसेल तर ते प्रॉमिस ठेवून काय उपयोग आहे? मला ते आता काही माहित नाही. मला फक्त इतकंच कळतंय की मला तुला भेटायचं आणि तुझ्याशी बोलायचंय. मला सांग, राधिका आहे ना घरी? मी तुम्हालाच भेटायला येते आता. बरं तू आत्ता कुठे आहेस? असं समज मी तुझ्याकडेच यायला निघाले सामी. बरं ठीक, तू ये, मग बोलू आपण शांतपणे. हं ये. येस येस, मी पोहोचते. बाय. काय काय करताय? काय तुम्ही? आत्ताबद्दल ज्यांच्याबद्दल ऐकत होते, बघत होते, तो देव माझ्या असं समोर दिसल्यावर पाया पडल्याशिवाय कसं राहावं मला? नाही नाही नाही, प्लीज असं नमस्कार वगैरे करू नका. मी तुम्हाला असं काही करू देणार नाही. तुम्ही या, इकडे या. या, बसा बसा बसा. ठीक आहे. आता बोला. काही प्रॉब्लेम नाही. सगळी आपलीच माणसं आहेत. त्यांच्या समोर बोललात तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी ओळख करून देते. हे पारवलकर सर. नमस्कार. राधिका मसाल्याच्या सुरुवातीपासून माझ्या बरोबर, अगदी वडिलांसारखे. आनंद भाऊजी आणि श्रेयस. नमस्कार. राधिका मसाल्याची मालकीण जरी मी असले ना, तरी कामाचं सगळं टेन्शन यांना असतं. ही जेनी. आज माझी कोणाबरोबर मीटिंग आहे, मी काय काम करायचं, काय बोलायचं, काय गोष्टी ठरल्यात, या सगळ्याची आठवण ही मला करून देते. मला सांगू का, राधिका मसाले हे कुटुंब आहे आणि रघु या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सगळी आपली माणसं, त्यांच्या समोर बोलायला घाबरू नका.
माझं नाव मंजा. रघुभाऊ ज्या वाडीत राहतो तिथंच माझं घर आहे. लग्नाला 8 वर्ष झाली. पदरात 2 पोरी आहेत. एक 7 वर्षाची आणि एक 5 वर्षाची. नवरा काय करतो? लग्नाआधी जेव्हा माझ्या मैत्रिणी हा प्रश्न मला विचारायच्या तेव्हा मी अभिमानानं सांगायचे की माझा नवरा फाडफाड इंग्रजी बोलतो. आमच्या अख्ख्या गावात तो एकटाच एवढा शिकलेला सवरलेला, हुशार बी लई. पण आपल्या या हुशारीचा फायदा त्यानं स्वतःच्या फायद्यासाठी करून घेण्याच्या ऐवजी दुसऱ्याची वाट लावायला करून घेतला बघा. म्हणजे आमच्या गावाबाहेरच्या कंपनीत जाबर म्हणून कामाला येतो. पण रुबाब असा की जणू काही स्वतःच कंपनीचा मालक आहे. आणि बोलायला बी लई हुशार. त्या हुशारीतूनच त्या कंपनीत कामाला लावतो म्हणून पोरींना नादी लावतो आणि त्यांना फसवतो. रोज एक नवीन नवीन लफडी बघा त्याची. तुम्ही कधी त्यांना अडवलं नाही का? समजावलं नाही? केला ना. अडवलं बी आणि माझ्या परीनं समजावलं बी. पण त्यानं ऐकायला पाहिजे ना. तसा मी तुम्हाला अडाणी समजायचा. मी काही विचारायला गेलं तर मला मारहाण बी करायचा. पण मीच स्वतःला समजावलं. म्हणलं कसा का वागेना, पण रात्रीला घरी तर येतो नवरा म्हणून. माझ्या पोरींसाठी बाप म्हणून उभा तर राहतो. म्हणून मग मी विचारायचं सोडून दिलं. पण मग त्याचं कारनामा एवढं वाढत गेलं की एक दिवस त्यानं. काय झालं? काही प्रॉब्लेम नाही, मोकळेपणानं बोला. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार कसं? एक दिवस तर रात्रीला तो एका पोटेशी पोरीलाच घरी घेऊन आला. ती पोरगी त्याच्यापासूनच पोटोशी होती. बिचारीचे धीस बी भरले होते. मग मीच घरीच कुणाला कळू न देता तिचं बाळंतपण केलं. पोरगी झाली तिला. पण जशी पोरगी झाली तशी बी दोघं बी तिला नदीत फेकून द्यायला निघाले. मीच त्यांना अडवलं. म्हणले मी त्या पोरीला सांभाळते पण तिला मारू नका. तर त्या दोघांनी त्या झालेल्या पोरीला माझ्याकडे दिलं आणि माझ्या 2 पोरींसकट आम्हाला घराबाहेर हाकलून दिलं. माझ्या 3 पोरींना घेऊन वन फिरत राहिले हो मी. त्या पोरींच्या पोटांसाठी राबत राहिले. तेव्हाच त्या टायमाला तुमच्याबद्दल काय काय ऐकत होते. कुठं कुठं टीव्हीवर बी बघत होते. तुम्हाला बी तुमच्या नवऱ्यानं घराबाहेर काढलं होतं. पण तुम्ही हार न मानता जिद्दीनं उभा राहिला. स्वतःच्या पायावर उभं राहून जग उभं केलं आपलं. तेव्हाच मी बी ठरवलं आपण बी असंच करायला पाहिजे. तुम्ही बायकांना सोबत घेऊन मसाल्याचा धंदा सुरू केला आणि मी शिवणकाम चालू केलं. तेव्हा त्या बायकांना बोलून कळालं की ह्या बायकांच्या असण्या नसण्याला काही किंमतच नाही. लग्न करून कुणी बी खुश नाही बघा. कुणाचे नवरे रोज दारू पिऊन घरी येत होते तर कुणी सवत घरीच आणून ठेवली होती. जे नवरे दारू पित नाहीत आणि सवत आणत नाहीत
ते बी नवरे नवरा असण्याचा रुबाब दाखवल्याशिवाय गप राहत नाही. मग मी स्वतःलाच प्रश्न केला, मी हाय तरी कोण? बाईच्या जन्माला येऊन मी काय गुन्हा केलाय का? आणि मग मीच विचार करून सगळ्या बायकांना एका ठिकाणी केलं बघ. आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्या पुरुषांच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. वा, खरंच तुमच्या हिमतीला दाद द्यायला असं तुम्ही म्हणताय, पण आमच्या गावच्या पुरुषांना एक बाई जा विचारते हे सहन झालं नाही. त्यांनी आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला, आम्हाला धमकावलं, घाबरवलं. आमच्या काही काही बायकांना तर त्यांच्या नवऱ्यांनी मारहाण सुद्धा केली. त्याच्यामुळं मग कितीतरी बायका आम्हाला सोडून गेल्या. पण एवढ्यानं सुद्धा समाधान झालं नाही त्यांचं. आम्ही जिथे शिवणकाम करत होतो त्या जागेची मोडतोड केली त्यांनी. आमच्या बाजूनं गावात कुणी सुद्धा उभं राहिलं नाही बघा. पण रघुभाऊ आमच्या बाजूने उभे राहिले. त्या लोकांनी आम्हाला मारहाण केली तेव्हा रघुभाऊने त्यांना अडवलं, त्यांना समजावलं, तर त्या लोकांनी रघुभाऊलाच मारलं. आमच्यामुळं रघुभाऊ सारख्या देव माणसाच्या डोक्याला खोक पडली हो. रघुभाऊच्या डोक्यातून येणारं रगत बघितलं आणि वाटलं आता सगळं संपलं. लढायचं असेल तर एकट्याची ताकद पुरी पडायची नाही, कुणाची तर मदत घेतली पाहिजे असं वाटलं. म्हणून तुम्हाला भेटायला आले बघ. अजून आम्हाला लढायचं बी आहे आणि आमच्या हक्कासाठी जिंकायचं बी आहे. मॅडम, मी मोठ्या आशेनं तुमच्याकडे आले. एकदा, फक्त एकदा तुमचे पाय आमच्या गावाला लागू द्या. तुमच्या अनुभवाची आणि तुमच्या विचारांची आम्हाला गरज आहे. नाही म्हणू नका. तुम्ही आमच्या गावात तुमचं टाकलेलं एक पाऊल आमच्यासाठी पुढचं पाऊल ठरणार आहे. हात जोडून विनंती करते, नाही म्हणू नका. मला कळलंय सांग, राधिका गुरुच्या बाबतीत जे काही वागत होती तो बदला नव्हता. अरे तिचा तिचा लढा होता आणि किती प्रामाणिकपणे लढत होती ती. मुळात या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आपला प्रॉब्लेम काय माहितीये, आपण दोघेही लहानाचे मोठे US मध्ये झालोय. त्यामुळे रिलेशनशिप्सकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे तो टिपिकल नाहीये ना. म्हणजे गुरुला सुद्धा मी सांगून ठेवलंय, त्याला कधीच मी अडकवलं नाही कशामध्ये. त्याला सांगितलंय की तुला हवं तसं तू वाग, फक्त माझ्याशी खोटं बोलू नकोस आणि खोटं वागू नकोस, हे कायम त्याला सांगत आले. आणि एक्झॅक्टली तो अपोजिट वागत आलाय. कायम खोटं बोलत आला, कायम खोटं वागत आला. खोटं बोलण्याच्या सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात या माणसाने. आणि या इतक्या खोटाड्या माणसासोबत मी लग्न करायला निघाले होते. आय जस्ट कॅनॉट बिलीव्ह दिस. आम्ही तू बोल ना, तू बोलत का नाहीयेस? इथे मी तुझ्याशी बोलायला आले आहे, शेअर करते काहीतरी. तू ना प्रत्येक वेळेला विसरतेस आणि प्रत्येक वेळेला मी तुला आठवण करून देतो. आता काय प्रॉमिस केलंय मी तुला, गुरुच्या बाबतीत काही बोलायचं नाही म्हणून. सॅमी, आता मी काय बोलते तुझ्याशी? इथे मी त्या अख्ख्या माणसाला विसरण्याचं म्हणते, तर तू प्रॉमिसेस काय धरून बसलायस? तू बोल माझ्याशी प्लीज. तू बोललास ना तर मला अजून हलकं वाटेल. हे बघ माया, तसं नाही. आपल्या रिलेशनशिपची मजाच ती आहे ना. आपण एकमेकांना स्पेस देतो, ह्यातच गंमत आहे ना. आणि आता तुला कळलंय की नाही गुरुनाथ खरा कसा माणूस आहे ते. आणि तू हुशार आहेस, त्यामुळे तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असणार आहे. बरं ठीक आहे, मी नाही फोर्स करत तुला. मी रिस्पेक्ट करते तुझ्या या सगळ्या मतांचा, ठीक आहे. आणि माझा डिसिजन झालाय. मी ठरवलंय यावेळी की जो माणूस स्त्रियांचा सतत निरादर करत आलाय, सगळ्या स्त्रियांना काय मूर्ख समजत आलाय ना, त्याच्याशी मी लग्न करणार नाहीये. आणि हा माझा डिसिजन फायनल आहे.
गुड, व्हेरी गुड. आणि मला राधिकाला सुद्धा भेटायचंय आता. कशाला? कशाला काय, मला भेटायचंय तिला, तिच्याशी खूप बोलायचंय मला. तिला सांगायचंय कसं तू सगळं करेक्ट बोलत होतीस, करेक्ट सांगत होतीस योग्य वेळी, आणि त्याची माफी मागायची. मी आतापर्यंतचा राधिकाचा जो लढा होता ना, तोच आता यापुढे माझाही लढा असणार. त्यामुळे भेटायचंय रे मला तिला. आणि आम्ही दोघे मिळून गुरुनाथला कशी अद्दल घडवतो बघच तू आता. माया, मी तुला प्रपोज करायला आलोय. जर हा बुके तू घेतलाच ना तर. माया, तू कहां से आया? माझ्या घरी येऊन तू मलाच विचारतोय तू इथे काय करतोयस, आणि हा काय प्रकारे बुके बिके? अरे भाई, तू म्हणाला होतास ना मायासाठी आता माझी लाईन क्लिअर आहे म्हणून मी बुके घेऊन आलो होतो तिला बुके द्यायला आणि प्रपोज करायला. थँक गॉड माया नसताना तू इथे आलायस. म्हणजे नाही नाही, ती असताना इथे आला असतास आणि हे असं प्रपोज बिपोज बुके वगैरे नाटकं केली असती ना, तर तिने काय केलं असतं मी तर कल्पनाही नाही करू शकत. नाही 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 नाही, कळतंय मला सगळं. हा? ए मायाचं नाही, हे तू तुझ्या मनातले विचार बोलून दाखवतोयस. अरे आता त्या शनया बरोबर काही होऊ शकलं नाही म्हणून पुन्हा परत फिरून आलायस माझ्याकडे. हा करेक्ट. नाही नाही बरोबर, हेच करतोय मी. नाही आयुष्यामध्ये ना मला काहीतरी स्टँडर्ड आहे किड्या, कळलं ना? हा? नाही तुला अपयश आलं आयुष्यामध्ये तर तू काय चड्डी मन्यांचा बिझनेस कुठेही सुरू करशील. हा, हे इथे बाहेर टेबल बिबल टाकशील आणि सुरू करशील. माझं तसं नाहीये ना, त्यामुळे झाला तेवढं मूर्खपणा बास झाला. आता निघ इथून, चल. अरे गुरु, अरे काय आहे तू? अरे दोस्त आहे की कोण आहे यार? हा? अरे भाई, मी काय काय नाही केलं यार तुझ्यासाठी. किती मदत केली तुला. आता एवढं सगळं झाल्यावर शनायासाठी पण मदत केली होती ना, आणि तू दिलेला एक शब्द पाळू शकत नाहीस. अरे असं काय वागतोस यार तू? ए केड्या, तू नको सांगूस हा मला मी कसा वागायचं आणि कसा नाही. तुला अजूनही लक्षात नाही येते का, त्या शनायाने तुझी आणि माझी दोघांची वाट लावली आहे. तुझी बिंदू राणी बनून आणि मायाच्या बाबतीत खोटं बोलून माझी. निघ आता इथून. हे फालतू धंदे बंद कर तुझे, कळलं ना? आला मोठा मायाला प्रपोज करा. अरे बाई बाई, अरे आणला होता गुलदस्ता, आता झाली हालत खस्ता. आहे मी तुझ्या बरोबर, पण आता रडायचं नाही. हा, तुमच्यासारख्या कितीतरी बायका आहेत ज्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी धडपडतात. परिस्थितीशी, संकटांशी दोन हात करतात. अशा सगळ्यांबरोबर मी आहे. पण आता ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची. मी नक्की तुमच्या बरोबर उभी राहील. मला एक सांगा, आता सध्या तुमचा नवरा असतो कुठे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? त्यानं मला घराबाहेर काढलं तेव्हापासून मी फिरकलीच नाही तिकडं, आणि त्यानं मी मला घरात घेतली नाही. हा, पण माझी सवत आली होती मला भेटाय, म्हणजे तिच्या पोरीला भेटाय आली होती खरं तर. माझ्या समोरच पोरीच्या गळ्यात पडून रडायला लागली. मी तिला म्हणले, माझा नवरा तुझ्या संगच राहतो, तुझ्या पोरीला बी घेऊन जा. माझ्या पोरीच्या नशिबात बापाचं सुख नाही, निदान तिला तरी बापाचं सुख मिळू दे. नाही म्हणली. काय म्हणाली ती? मी एकटी तिला वाढवू शकणार नाही म्हण. एकटी नाही? होय, मला बी कळाले नाही. पण मग खोदून विचारल्यावर तिनंच सांगितलं की आता तो तिच्यासोबत बी राहत नाही, तिसऱ्याच बाई संग राहतोय म्हण. तो कुठं आहे तर तिला बी माहित नाही. गॉड, काय विचित्र माणूस आहे हा. पण हे आता त्या समजामध्ये एक गोष्ट चांगली झाली. माझी सवत आता माझी मैत्रीण झाली आहे, अगदी जीवाभावाची मैत्रीण.
मी पुन्हा माझा शिवणकामाचा धंदा चालू केला तेव्हापासून आता ती बी यायला लागली माझ्या मदतीला. माझ्या पोरीला बी सांभाळते. माझ्याकडून तिनं तुमच्याबद्दल लई ऐकले बघा. तुम्ही जेव्हा याल ना माझा शिवणकामाचा धंदा बघायला तर तिला बी लई आनंद होईल तुम्हाला बघून. तुझं सगळं ऐकल्यानंतर तुझ्याशी नेमकं काय बोलू खरंच काही कळत नाही. हे बघ, तू सगळं काही केलंयस. स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस, मोठ्या हिमतीनं केलंयस सगळं. आता तुला फक्त इतकंच सांगेन की तू आता एकटी नाही आहेस. आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत.